हॅलो नमस्कार. तर चला आज मी तुमच्यासोबत अजून एक पारंपरिक अशी रेसिपी शेअर करते जी भोपळ्यापासून बनवतात आणि मोस्टली ना आमच्या इथे ही नागदिव्यांना बनवली जाते. नागदिव्यांना जे आपण दिवे बनवतो ना, कणकीचे दिवे, त्याच्यासोबत हे गुळशेलं असतं आणि ते दिवे जे असतात ना, या गुळशेल्यामध्ये घालून छान कुचकरून खाल्ले जातात. खायला खूप टेस्टी लागते, भोपळ्यापासून बनते, हेल्दी पण आहे. सो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का. तर चला आपण आपला हे आजचा गोडाचा पदार्थ सुरू करूया. तर हा आहे आपला भोपळा. हा भोपळा आपल्याला वापरून आज गोडाचा पदार्थ बनवायचा आहे. या भोपळ्यापासून आम्ही 2-3 प्रकार बनवतो, त्यातला एक आज तुम्हाला दाखवते. तर आपल्याला हा काळा पाठीवाला भोपळा घ्यायचा आहे. थोडा लालसर मिळाला अजून तर चांगलं. ह्याचे सालं काढून टाकायचे आहे, मागची पाठ काढून टाकायची आहे. ह्याचे तुकडे करून घ्यायचे. एका गंजात घेऊन ह्याच्यामध्ये 1-1.5 कप पाणी घालायचं आहे आपल्याला. वाटीनी 1-1.5 कप पाणी टाकायचं आहे आणि ह्याला ना आता आपण उकळायला ठेवूया. आता तुम्ही ना हे गंजात न शिजवता कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. फक्त पाणी थोडं कमी घाला, कारण जास्त पाणी घातलं तर हे पानचट होईल. कुकरमध्ये हे अजून लवकर बनतं. तुम्ही ह्याला कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता, दोन्ही चालतं. आता ह्याच्यावर झाकण ठेवून ना आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. तर या भोपळ्याला शिजायला जवळपास 10 ते 15 मिनटं लागतात. तर बघा आपला हा भोपळा मस्त असा शिजून तयार झालेला आहे. हे बघा एकदम सॉफ्ट झालेला आहे. आणि साईडला ना मी 1 लिटर दूध घेतलं आहे, ज्याला मी आटवायला ठेवलेलं आहे. तर आपल्याला 1 लिटरचं अर्धा लिटर किंवा थोडं अजून कमी होईस्तोवर छानपैकी आटवून घ्यायचं आहे. आता हे आपला भोपळा झालेला आहे. आता हा भोपळा मिक्सर जारमध्ये काढायचा आहे. ह्याच्यातलं जे पाणी उरलं होतं ते आपण पाणी काढून टाकणार आहोत, पण ते पाणी आपल्याला फेकायचं सुद्धा नाही आहे. तर आपण हे आधी मिक्सरला वाटून घेऊया. छान अशी एक पेस्ट करून घ्यायची आपल्याला ह्याची. आता ही पेस्ट झाली. आता हिला आपण एका गंजात काढून घेऊया. आणि आता या भांड्याला सुद्धा थोडंसं गर लागलेलं आहे. तर हे जे माझ्याकडे हे अर्धा वाटीच पाणी उरलं होतं भोपळा शिजल्यानंतरचं, ते मी ह्याच्यात घालणार आहे. आणि आता हे मिक्सर जारचं पाणीसुद्धा ह्याच्यात घालून घ्यायचं. आता याला ठेवायचं गॅसवर. ह्याच्यात घालायची आहे आपल्याला साखर. तर ह्याच्यामध्ये मी 1.25 वाटी साखर घातलेली आहे. आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता साखर घातल्यानंतर ना ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साखर पूर्ण मेल्ट होईस्तोवर. आणि थोडंसं हे पाकाला आलं की ह्याचा रंग बदलतो. ह्याचा काही खूप एकतारी पाक वगैरे होत नाही. तर फक्त आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे साखरेमध्ये. शिजवताना ना ह्याचा रंग चेंज होतो, तो आपल्याला कळेल. आता हे जे गुळशेलं आहे ना, हे कधी पण बनवलं तरी चालतं, पण मेनली जे आहे ना हे गुळशेलं आमच्या इथे नागदिवाळी असते ना त्यावेळेस बनतं. दिव्यांसोबत खायला हे गुळशेलं असतं. तर हे गुळशेलं जे आहे ना हे मेनली त्यावेळेस जास्त बनवलं जातं. दिवे असतात कणकीचे, त्याचा नैवेद्य असतो आणि त्याच्यासोबत खायला हे गुळशेलं असतं. गुळशेल्यामध्ये ते दिवे घालायचे, कुचकरायचे आणि खायचे. खूप टेस्टी लागतं आणि आमच्या इथे हे बनतं. तर आता हे आपलं छान उकळलं आहे, पाकाला आलं आहे, रंगसुद्धा बदललेला आहे. आता ह्याच्यात घालायचं दूध. दूध घालून आपल्याला हे फक्त 1-2 उकळ्या काढून घ्यायचं आहे. 2 किंवा 3 उकळ्या काढल्या तरी चालतं. तर हे अशा पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस लो करायचा जेव्हा आपण दूध घालू. आधीच हाय फ्लेमवर दूध नाही टाकायचं. आणि दूध आपण छान आटवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे केसर, जायफळ आणि वेलची पूड. हे घालून आपण मिक्स करून घेऊया. आता तुम्ही या स्टेजला ना याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता, चारोळ्या घालू शकता. तुम्हाला हवं असेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यात घालू शकता. आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि आपलं हे गुळशेलं बनवून तयार झालं आहे. थोडंसं गार झाल्यानंतर हे बघा आपलं गुळशेलं बनवून तयार आहे. रंग बघा किती सुरेख आलेला आहे ह्याला. आणि हे पोळीसोबत खायला खूप छान लागतं, किंवा तुम्ही हे नुसतंसुद्धा पिऊ शकता, तसंही खूप छान लागतं. आपण खीर तर बनवतोच, पण हा सुद्धा एक प्रकार तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. तर आजची रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.